नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत घरात लहान सहान गोष्टीमुळे भांडणं होत असेल तर हे उपाय नक्की करून बघा। घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत आहेत, ही समस्या वास्तूच्या या उपायाने सोडवली जाऊ शकते। चला तर मग ते नियम कोणकोणते आहेत हे पाहूया व आपण यावर उपाय सुद्धा पाहणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। प्रत्येकाला घरात शांततेचे वातावरण आवश्यक असते। आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न सुद्धा करतो, परंतु बऱ्याच वेळा असे दिसून येते की सर्व सुख सुविधा असून सुद्धा घरात शांतता नसते। लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत, तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत। अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरून घरात भांडणे होऊ लागतात। यामुळे घराची शांतता भंग होऊ लागते। कधी कधी मानसिक समस्या सुद्धा उद्भवू लागतात, पण हे सर्व वास्तू दोषामुळे घडत असते। आपल्या घरामध्ये आपण नकळत केलेल्या चुकामुळे ह्या गोष्टी घडत असतात। म्हणूनच हे वास्तुदोष व आपण घरात केलेल्या नकळत चुका आपणास माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून तर आपण वास्तुशास्त्राचे काही नियम या व्हिडिओत पाहणार आहोत। वास्तुशास्त्रानुसार घरात जर पैशाच्या संबंधित वाद होत असतील तर खर्चासाठी किंवा व्यवहारासाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे अत्यंत आवश्यक आहे। तिजोरी नेहमी उत्तर दिशेला उघडली पाहिजे। आपण दक्षिण भिंतीला तिजोरी ठेवली पाहिजे, ती उत्तर दिशेला उघडली जाईल। पण या ठिकाणी जर आपण आपलं कपाट ठेवू शकत नसाल तर आपण पूर्व दिशेला मुख करून कपाट ठेवू शकता। तर मंडळी, उत्तर दिशा धनाची देवी लक्ष्मी व धनाचे देवता कुबेर यांची मानली जाते। जर धनाचे देवी देवता जर आपल्या कपाटात पाहत असतील तर आपल्या घरात पैशाची कमतरता कधीही भासत नाही व त्यामुळे घरात वादही होत नाहीत। म्हणूनच नेहमी आपलं कपाट उत्तर दिशेला मुख करून ठेवलं पाहिजे। त्याचबरोबर कपाटाच्या समोरासमोर आपणास एक आरसा लावायचा आहे। असं केल्यामुळे पैशाचं प्रतिबिंब जर आरशात पडलेलं असेल तर आपल्या घरात पैसा नेहमी टिकून राहतो। जर पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर आपणास काय उपाय करायचा आहे? वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर वास्तुदोषाचे हे लक्षण आहे। यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। बेडरूममध्ये हलका रंग लावला पाहिजे, जसं की गुलाबी रंग, हलका पिवळा रंग आपण बेडरूममध्ये लावू शकता। हे रंग वास्तूनुसार शुभ मानले जातात। बेडरूममध्ये गडद रंग चुकूनही लावू नका, हलका रंग असला पाहिजे। असं म्हटलं जातं की हलके रंग परस्पर प्रेम आणि समंजस्यात वाढ करतात। तर मंडळी, घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये लहान सहान गोष्टीवरून भांडणे होत असतील तर आपण सतर्क राहणं आवश्यक आहे। त्वरित या वास्तुदोषाचे निवारण करणे गरजेचे आहे। यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासणे अत्यंत आवश्यक आहे। चुकीच्या दिशेला बेडरूम जर आपली असेल तर अनावश्यक वाद कारणीभूत असतात। वैवाहिक जोडप्याची बेडरूम नेहमी नैऋत्य दिशेला असली पाहिजे, तरच त्यांचे प्रभुत्व संपूर्ण घरावर असते। म्हणूनच कर्त्या पुरुषाची बेडरूम नेहमी नैऋत्य दिशेला असणे गरजेचे आहे। एखाद्याच्या घरात अनावश्यक वाद होत असतील, काहीच कारण नसताना वाद विकोपाला जात असतील तर कुटुंबातील सदस्यामध्ये एकमेकाबद्दल आपुलकीची भावना नाही, एकमेकाबद्दल प्रेम नाही, एकमेकाबद्दल आदर नाही, हे सुद्धा वास्तुदोषामुळे होत असते। म्हणून रात्री झोपण्याच्या आधी पितळेच्या भांड्यात तुपात भिजवून कापूर जाळायचा आहे। यासाठी महत्त्वाचा उपाय आपण पाहणार आहोत। तर मंडळी, आपण सर्वजण पूजेत कापूर वापरतो, परंतु घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गायीच्या तुपात कापूर बुडवून पितळेच्या भांड्यात जाळला पाहिजे। असे केल्याने घरात शांतता राहते आणि कलह भांडण होत नाहीत। आठवड्यातून एकदा आपणास मंगळवारी हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर आठवड्यातल्या प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी आपणास अजून एक उपाय करायचा आहे। आपणास कापुरासोबत लवंग जाळायचा आहे व संपूर्ण घरात याची धुरी द्यायची आहे। असं केल्यामुळे सुद्धा घरात वादविवाद होत नाहीत।
घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावला पाहिजे. असं केल्यामुळे सुद्धा घरात वादविवाद होत नाहीत. याशिवाय जर आपल्या घरात हनुमानाचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर कापुरासोबत आपणास अष्टगंध जाळायचा आहे व संपूर्ण घरामध्ये याचा धूर द्यायचा आहे. अष्टगंधाचा सुगंध घरात पसरल्यामुळे आपल्या घरात कधीही वादविवाद होणार नाहीत. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू लागते. त्याचबरोबर घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी आपण केशर वापरू शकता. यासाठी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर केशर टाकून आपणास अंघोळ करायची आहे. यामुळे घरात सुख शांती नांदेल आणि घरातील तणाव, चिंता आणि अडचणी दूर होतील. त्यानंतर देवपूजा केल्यानंतर केशराचा तिलक आपणास रोज लावायचा आहे. केशराचे दूध घरातील संपूर्ण व्यक्तींनी पिल्यामुळे घरात कधीही वादविवाद होणार नाहीत. तर मंडळी, वास्तू म्हणजे असे घर किंवा अशी इमारत ज्या घरामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, संपत्ती राखून असणारी अशी जागा म्हणजेच वास्तू होय. त्यामुळे वास्तुशास्त्रात आपल्या पूर्वजांनी घरात शांती राहण्यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. तर मंडळी, आपल्या घरात जो स्वयंपाक तयार झालेला आहे त्यामधील थोडेसे अन्न एका ताटात बाजूला काढून ठेवायचं आहे व वास्तू देवाला अर्पित करायचं आहे. त्यानंतर घरच्यांनी जेवण केलं पाहिजे. असे केल्याने वास्तू देवता घरावर नेहमी प्रसन्न राहते. हा नैवेद्य नंतर आपण गाईला देऊ शकता. घरात तुटलेल्या वस्तू, फुटलेल्या वस्तू, बिनाकामाच्या भंगार वस्तू जर आपल्या घरात ठेवलेल्या असतील तर घरच्यांच्या मानसिक शांततेवर परिणाम होतो. घरामध्ये जर भंगार वस्तू वाढलेल्या असतील तर त्याचा नकारात्मक प्रभाव संपूर्ण घरातील व्यक्तीवर पडत असतो, कारण त्यांच्यावर राहू व केतूचा प्रभाव असतो. म्हणूनच घरातील लोक अशांत राहू लागतात, घरामध्ये भांडण तंटे होऊ लागतात, घरात पैशाच्या अडचणी जाणवू लागतात. म्हणूनच घरात भंगार वस्तू, बिनाकामाच्या वस्तू, चिरलेल्या, मोडलेल्या, तुटलेल्या वस्तू चुकूनही ठेवू नका. त्या वरचेवर घराच्या बाहेर फेकून द्यावे. असं केल्यामुळे घरात राहू केतूचा प्रभाव वाढणार नाही. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे घरातील झाडू कधीही उभा ठेवू नये. जिथे आपला पाय लागेल किंवा आपल्याने झाडू ओलांडला जाईल अशा ठिकाणी झाडू चुकूनही ठेवू नका. असं केल्यामुळे घरात पैसा टिकणार नाही, घरात बरकत येणार नाही. यामुळे घरामध्ये वादविवाद होऊ लागतात. आपल्या घरातील झाडू कधीही बेडरूममध्ये ठेवू नका किंवा स्वयंपाक रूममध्ये ठेवू नका. बेडरूममध्ये ठेवलेला झाडू पती पत्नीमध्ये वादविवाद निर्माण करतो आणि स्वयंपाक रूममध्ये ठेवलेला झाडू आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम पडू लागतो. म्हणूनच झाडू चुकूनही बेडरूममध्ये किंवा स्वयंपाक रूममध्ये ठेवू नका. अजून एक महत्त्वाचा नियम आहे, आपल्या देवाऱ्यामध्ये 3 गणपती चुकूनही ठेवू नका. असं असेल तर त्यातील एक विसर्जन करा. आपल्या देवाऱ्यात 3 गणपती असतील तर त्या घरात कायमची अशांतता राहते. अशा प्रकारेच 3 देवीची मूर्ती सुद्धा आपल्या देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका किंवा 2 शंख एकत्र पूजा घरामध्ये ठेवू नका. असं केल्यामुळे सुद्धा आपल्या घरातील शांतता नष्ट होऊ लागते. आपल्या घरामध्ये वादविवाद वाढू लागतात. त्याचबरोबर घरातील ईशान्य भागात कोणताही पाळीव प्राणी ठेवू नका. यामुळे सुद्धा आपल्या घरातील अशांती नष्ट होते व घरामध्ये वादविवाद होऊ लागतात. वास्तू नियमानुसार घरात नेमाने देवाचे पूजन करणे आवश्यक आहे. पूजा करणाऱ्या व्यक्तींचे मुख नेहमी पूर्व दिशेला असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या देवाऱ्यामध्ये रोज तुपाचा दिवा अवश्य लावला पाहिजे. तो निदान 2 तास तरी जळला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी निवास करू लागते. ज्या घरात लक्ष्मी निवास करते त्या घरात कोणतीही अडचण राहत नाही. म्हणूनच आपल्या देवाऱ्यामध्ये रोज तुपाचा दिवा अवश्य लावला पाहिजे. तुपाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या हाताला लावला पाहिजे. तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.